भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व जळगाव शहराचे आमदार राजभाऊ मुळे, जळगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रंजनाताई पाटील, जळगाव महानगर अध्यक्ष श्री दीपक भाऊ सूर्यवंशी, भुसावळचे आमदार श्री संजयदादा सावकारे, विद्यमान सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित. मी सरांना विनंती करेल की आपण पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी, महाराष्ट्रात जवळजवळ 16 जिल्ह्यामध्ये पक्षाच्या कामासाठी काही ना काही प्रवास माझा सुरू आहे. त्यातला एक भाग म्हणून जळगाव शहर आणि ग्रामीण या 2 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची माझी बैठक झाली. त्यानिमित्ताने आपल्या सगळ्यांना भेटण्याचा सुद्धा योग आला. त्याबद्दल मनापासून समाधान वाटतंय. खरं तर राज्य सरकारच्या काय काय गोष्टी मांडाव्यात अशी स्थिती आहे. माणसाला जगवणारे नाही तर मेलेल्या माणसांचे आकडे जाहीर करणारे सरकार आहे. आणि म्हणून गेल्या काही वर्षांपासून आम्ही पाहतो आहोत, कोविडचा काळ असो, आपत्ती असो, वादळ असो, पूरग्रस्त परिस्थिती असो, या सगळ्यामध्ये शेतकऱ्याला, सामान्य माणसाला जगवण्याचे काही प्रयत्न थोर केले आहेत, असं चित्र काही या सरकारच्या कृत्यामधून दिसलेलं नाही. दुर्दैवाने ज्यांचा मृत्यू झाला त्या सगळ्यांचे आकडे जाहीर करण्याचं काम मात्र या सरकारकडून होत आहे. केलंही पाहिजे. आणि म्हणून ठाकरे सरकार हे माणसाला जगवणारं सरकार नाही तर मेलेल्यांचे, दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्यांचे आकडे जाहीर करणारे सरकार आहे. खरं तर त्यात तळटीप आहे ती अशी, तेही आकडे लपवून. कारण करोनाच्या काळामध्ये आकडे कसे लपवले गेले, आमचे वर्तमानपत्रातल्या काही सन्माननीय सदस्यांनीच ते बाहेर काढलं आणि ते आकडे सुद्धा खऱ्या अर्थाने समोर आले. कोकणामध्ये अतिवृष्टीचं सावट होतं. त्या परिस्थितीमध्ये रेड अलर्ट होता. तर तिथल्या माणसाला वाचवण्यासाठी काही प्रयत्न आधी केलेत का? त्या सरकारी यंत्रणेमधनं ते काही केलेल्याचे दिसत नाही. आज दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की या सरकारचं खानदेशाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. मी नंदुरबारला गेलो, धुळ्याला गेलो, आज इथे आलो. जी माझ्याकडे माहिती मिळाली त्यात सुमारे 10,000 हेक्टर यावर दुबार पेरणी करावी लागलेली आहे. नंदुरबारमध्ये 20-30% पाण्याचा साठा झालाय. सरासरी पाऊस जो पडतो तोही कदाचित या ठिकाणी पडलेला नाही. आणि त्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती काही दिवसांनी होईल की काय, ही भीती शेतकरी मांडतोय. या बाबतीत पूर्वतयारी काही सरकारच्या वतीने खानदेशमधल्या आमच्या शेतकरी किंवा सामान्य माणसासाठी केलंय किंवा करतायत अशी काही स्थिती समोर दिसत नाही आहे. आणि मग केवळ घोषणा आणि केवळ केंद्र सरकारकडे अंगुली दर्शन. काही झालं तरी केंद्र सरकारकडे बोट दाखवायचं आणि स्वतःच्या राजकीय किंवा राजकोषीय व्यवस्थेतून त्याला भरीव मदत मिळेल अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य करायचं नाही, असं हवालदिल सरकार हे महाराष्ट्रात ठाकरे सरकार आहे. आणि म्हणून मी म्हटलं की हे सरकार माणसं जगवणाऱ्यांसाठीचं सरकार नसून दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्यांचे आकडे जाहीर करणारे सरकार आहे. मला जे प्राथमिक मांडायचं होतं ते मी मांडलंय. तुम्हाला आता काय विचारायचं असेल तर विचारा. ऐकून आलं. भाजपाचे नेते जळगाव शहरात येऊन जात आहेत, परंतु गिरीश महाजन जे नेते आहेत, स्थानिक नेते आहेत, ते कोणत्याही कार्यक्रमाला किंवा पत्रकार परिषद बैठकांना येत नाही. काय कारण? त्यांना बाजूला केलं जाते असं
गिरीश भाऊंना बाजूला करण्याचा विषयच नाही. गिरीश भाऊच्या नेतृत्वामध्ये खानदेशामध्ये पक्षाचं काम आम्ही करतो आहोत. राज्यस्तरावरच्या काही ना काही कार्यक्रमांमध्ये ते असतील, त्यामुळे असं झालं असेल तर मी त्यांना नक्की कळवीन तुमची सूचना की त्यांनी यावं. असं कुठलाही निर्णय त्यांना कमी किंवा बाजूला करण्याचा पक्ष घेऊच शकत नाही. किंबहुना तुम्ही बघितलं असेल तर कोकणामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामधल्या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये तिथल्या लोकांना मदत कार्याचा अनुभव त्यांचा असल्यामुळे तिथेही विरोधी पक्ष नेत्यांबरोबर ते गेले होते. आता ते देवेंद्रजी आणि चंद्रकांत दादा पाटील ठरवतील. राज्यात ते फिरताय खरंय, पण स्थानिक पातळीवर कुठेच दिसत नाही. याचं कारण काय आहे? नाही, असं मला माहिती नाही, तो बदलायचं काही स्थानिक याची मला माहिती नाही. नेतृत्व स्थानिक बदलणार नाही, राज्याचं बदलणार नाही. आम्ही सामूहिक नेतृत्वात त्यांचंही नेतृत्व आहे. राज्यपाल कोश्यारींच्या संदर्भामध्ये विरोधी पक्षाच्या वतीने टीका केली जाते. नवाब मलिक म्हणतात की भाजपला टॉप केलं जात आहे किंवा त्यांचा हस्तक्षेप केला जातो आहे. तुम्ही कसं होतंय? नवाब मलिक हे स्क्रिप्ट त्यांच्या मालकाने लिहून दिल्यानंतर तसं बोलतात. त्यांचा ह्याच्यातला अभ्यासही नाही. माननीय राज्यपाल महोदयांचा कार्यक्रम काय आहे मी माहिती घेतली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ याची बैठक, त्या ठिकाणी असलेल्या पर्यावरणपूरक विद्यापीठातले कार्यक्रम, मायनॉरिटीज विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलचं भूमिपूजन, एक मायनॉरिटी स्कूलचं भूमिपूजन. नवाब मलिक यांनी थोडा अभ्यास करावा. राज्यपाल हे कुलपती असतात आणि राज्याचे कुलपती म्हणून विद्यापीठांना भेटी देणं, त्यातल्या व्यवस्था उभं करण्यामध्ये सहकार्य, मदत आणि सहभागिता करणं हे त्यांचं कर्तव्यच आहे. राज्यपाल महोदय कर्तव्याधीन काम करतायत. त्यांनी रिव्ह्यूची मीटिंग जर घेतली तर यांना अडचण का वाटते? कोविडच्या काळामध्ये त्या जिल्ह्यातील अधिकारी जर कोविडच्या परिस्थितीमध्ये राज्यपालांनी माहिती विचारली आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं तर यांच्या पायाखालची वाळू का सरकते? असं लपवण्यासारखं काय आहे की जे रिव्ह्यू मीटिंगमध्ये आलं की या सरकारमध्ये बसलेल्या नवाब मलिक टाईप मंत्र्यांना त्याचा त्रास होतोय आणि म्हणून राज्यपाल काही चुकीचं करत नाही. अशा पद्धतीने राज्यपालांच्या कार्यक्रमांवर एका अर्थाने गैर जिम्मेदारांना विधान करून काहीतरी लपवण्याचं काम नवाब मलिक आणि त्यांची मंडळी करतायत. जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर एकनाथराव खडसे भाजपचं एक प्रबळ नेतृत्व होतं, पण ते राष्ट्रवादीमध्ये गेले. भाजप याच्याकडे कसं बघतोय, कसा फटका बसतो? आता याच्यावर भाष्य मी करावं अशी वेळ नाही आहे. याला जो जोडून एक प्रश्न आहे. गेल्या काही महिन्यांपासून भाजपला टोकरी लागलेली आहे. जिल्ह्यातले अनेक शहरं हे भाजपच्या ताब्यातून सुटत चालले. त्याच्यामध्ये शहरातली महानगरपालिका आहे, मुक्ताईनगर शहर असेल, बऱ्याचशा ग्रामपंचायती वगैरे सगळ्या भाजपच्या ताब्यातून सुटत चालल्या आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच सांगतो की हा प्रश्न आता जुना झाला आहे. मी एकनाथराव खडसेजींवर व्यक्तिगत काही टीका टिप्पणी करणार नाही, पण एक गोष्ट नक्की सांगेन, ज्याने ज्याने भाजपला सोडचिठ्ठी देऊन बाहेर गेले त्यांची दुर्गतीच झाली आहे. राहता राहायला एखादं मोठं झाड पडलं तर थोडा काही आजूबाजूच्या गोष्टी पडझड होते, पण ती तात्कालिक असते. येणाऱ्या निवडणुकांमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल. तर याला असं म्हणतात की ईडी लावल्या जे भाजपाला सोडले गेलेले आहे त्यांना ईडी लावली जाते असं भाजपाचं षडयंत्र म्हटलं जातं, असं म्हणतात ते पक्ष. कसं बघतात? जो चोरी करतो त्याच्या मागे ईडी लागते, एवढंच त्यातलं खरं आहे. जळगाव शहरामध्ये महापालिका हातातून गेल्यानंतर सगळा रोष हा आमदार राजमामांवरती आला की आमदार आमचं ऐकत नाही, आमदार आमचं काम करत नाही, त्याच्यामुळे आम्ही सत्तांकणात फुटलो, असं सत्तांकणाचं म्हणणं पडलं. यापैकी जे 27-30 राहिले त्यांचं म्हणणं मला खरं वाटतं. कारण भाजपचा विचार, माननीय मोदीजींचं कार्य, देवेंद्र भाऊंचा असलेला प्रभाव हे सत्य ज्यांना कळलं त्यांच्याबरोबर आम्ही समाधानी आहोत.
जे गेले त्यांनी आम्हाला धडे शिकवायची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाला आधुनिक गेट असं नाव दिलं. त्यामुळे भाजपने काही प्रतिक्रिया अजून व्यक्त केलेली नाही. तुम्ही सकाळची माझी प्रेस ऐकली नसेल. मी कालही बोललोय. पहिला प्रथम तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नावच मुळी भारतीय जनता पक्षाने दिलं. स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी त्यासाठी सर्वस्वी प्रयत्न केले. भाजपची भूमिका स्पष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव बदलणं, कमी करणं, त्याचा अपमान करणं, त्याच्यात अजून काही अटी शर्ती बदलणं हे भाजपला मान्य नाही. असं जो करील त्याच्या विरोधातच भाजप आज आहे, उद्या आहे आणि परवाही राहील. सवाल तो नाही आहे. सवाल हा आहे की नवी मुंबई असेल किंवा मुंबई एअरपोर्ट असेल, हे अदानीला हस्तांतरण करण्याचा ठराव या ठाकरे सरकारने कॅबिनेटमध्ये केला. मग तो अदानीला हस्तांतरित करताना अशा कुठल्याही अटी शर्ती त्यांनी टाकलेल्या दिसत नाहीत की ज्यामुळे की बाबा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव कमी होता कामा नये. अशी कुठली अट शर्त हा ठराव मंजूर करताना ठाकरे सरकारने का नाही घातली? ती न घालण्यामागे काही कारण आहे का? अशी अट न घालण्यासाठी कोणाचा दबाव होता का? आणि त्यामुळे असे ठराव दिवसा पास करायचे आणि रात्री मात्र ज्यांना तो ठराव पास करून दिला त्या लोकांना रात्री मागच्या दरवाजात भेटायचं. हे धंदे शिवसेने आणि राष्ट्रवादीचे आहेत. जर अदानीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा अपमान केला असेल तर तो चुकीचाच आहे. राज्य सरकारने हिंमत घेऊन त्याच्यावर कारवाई करून दाखवावी. जे नवाब मलिक बोलतायत त्यांना माझं आव्हान आहे, सरकार तुमचं ठराव तुम्ही मंजूर केलात, भाजपचं समर्थन आत्ताच आहे, कारवाई करून दाखवा. तुम्ही कारवाई करणार नाही, बाहेर बोर्ड फोडून दाखवणार आणि मग दबाव टाकून कोणाला तरी टक्केवारीचं आंदोलन करणार. हे सगळे टक्केवारीचं आंदोलन आहे. तर गेल्या काही महिन्यांमध्ये महामंडळाची जी परिस्थिती आहे ती फार बिकट झालेली. म्हणजे बसेस जे आहेत जवळजवळ एक्सपायर बसेस चालवल्या जातात. एसटी महामंडळ आणि बसेस एक्सपायर चालवल्या जात आहेत. त्याच्यानंतर कोणी जर त्याच्याविषयी बोलायला लागलं तर त्यांना धमक्या दिल्या जातात परिवहन मंत्र्यांकडून. याला तुम्ही कसं सांगाल? परिवहन मंत्री राज्याला आहेत की नाही हा प्रश्न आहे. आणि कोणीतरी म्हटलं ते खरं आहे की परिवहन मंत्री आता परिवार मंत्री म्हणून काम करतात, एका परिवाराची सेवा करतात. एसटीतल्या कर्मचाऱ्यांनी या अगदी पुरात सुद्धा त्यांची जी बिचारांची अवस्था झाली हे सगळं दुःख राज्य सरकार पाहत आहे असं दिसत नाही. जुन्या एसटी परत परत चालवल्या जात आहेत, पगार वेळेवर होत नाही आहेत. 2 महिन्यापूर्वी तर पगार दिले आणि ते पगार आम्ही तुम्हाला ॲडव्हान्स दिले तसं समजून पुन्हा काढून पण घेतले. इतका भोंगसाळ कारभार एसटी महामंडळाचा दुर्दैवाने चालू आहे. आणि या सगळ्यावर विधानसभेत चर्चा करायची तर विधानसभेचं अधिवेशन सरकार 2 दिवसाचं ठेवतं. याचा अर्थ यांना चर्चा नको, कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी मदत मिळावी अशी प्रक्रिया नको आणि वर स्वतःची नोकरी जाईल अशा भीतीने तो कर्मचारी छेपला नाडला गेला पाहिजे. याच पद्धतीची भूमिका हे सरकार घेत आहे. जनते त्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवत राहू. बिलकुल नाही, बिलकुल नाही. बिलकुल नाही. एमपीएससीच्या बाबतीमध्ये एक प्रश्न आहे सर. अजितदादांनी मागच्या आठवड्यात पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत सांगितलं होतं की 8 दिवसांचा निर्णय घेतला जाईल. त्यावरती जयंत पाटलांनी सांगितलं की आम्ही अजून 2 ते 3 दिवसामध्ये याबद्दल निर्णय घेऊ. कशाबद्दल? एमपीएससीच्या भरतीबाबत. खरंच आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेत ज्या वेळेला सन्माननीय उपमुख्यमंत्री उभे होते त्यावेळेला सुद्धा त्यांनी काही घोषणा केल्या होत्या. त्या घोषणा पूर्ण झालेल्या दिसत नाहीये. त्यामुळे सरकार गजनीचं सरकार यायला आठवण करून द्यायला लागेल. आणि या बाबतीमध्ये सुद्धा एमपीएससीचा जो दिरंगाई चालू आहे
त्या बाबतीत माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना अवगत केलंय, 2दा पत्र लिहिले आहे. तर वेळ पडल्यावर आंदोलनही आम्ही त्यात करू. अलीकडे मोदी साहेबांचे असतील किंवा अमित शहा यांचे असतील, शरद पवार साहेबांची भेटीगाठी वाढलेली आहे. तुम्ही उलटा म्हणताय, शरद पवार त्यांना भेटताय. काय नाही. ते शरद पवारांना विचारावं लागेल. भारतीय जनता पक्षाने, माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी खूप स्पष्ट केलं आहे की आम्ही सरकार पडणं पाडणं याचा कुठलाही कार्यक्रम करत नाही आहोत. हे सरकार त्यांच्या आंतरविरोधाने आणि त्यांच्या वजनाने पडणार आहे, ते महाराष्ट्राला कळेल. मी सोशल मीडियावर वाचलंय, मला संपूर्ण माहिती अजून घ्यायची आहे. पण असा प्रकार झाला असेल तर किती असंवेदनशीलता आहे सरकारची आहे. आणि मला जे कळलं ते पालकमंत्र्यांनीच केलं आहे असं कळलं आहे. तर पालकमंत्री ज्यांनी खरं तर त्या विभागाचं पालकत्व घेतलं पाहिजे, तिथे दुर्दैवाने दुःखी असलेल्या जनतेचे अश्रू पुसले पाहिजेत, ते आता त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतायत. कुठे ठेवून ठेवला आहे महाराष्ट्र असं या सरकारला सांगावंच वाटतं. तालुक्यांमध्ये आता दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे, ती पेरणीचं संकट आलेलं आहे शेतकऱ्यांना. विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका. खरं तर आज माननीय विरोधी पक्ष नेत्यांनीच मला सांगितलं होतं की या भागामधल्या दुबार पेरणीच्या बाबतीतला पूर्ण अहवाल घेऊन या. आमचे सहकारी सावकारे साहेब असतील, चव्हाण साहेब असतील, घोळे साहेब असतील, मामा आणि परत आमचे अध्यक्ष असतील दीपकजी, या सगळ्यांकडनं आणि बाकी आमच्या सहकाऱ्यांकडनं मी अहवाल घेतला आहे. मी माननीय विरोधी पक्षनेत्यांना याची माहिती करून देईन, तशी त्यांना माहिती आहेच. आणि मग त्याच्यानंतर्गत माननीय मुख्यमंत्र्यांशी या विषयावर विरोधी पक्षनेते निर्णय घेऊन चर्चा करतील किंवा मग आंदोलन करण्याची वेळ आली तर आंदोलनही करू. साहेब, आपण शालेय शिक्षण मंत्री होता, आता आपण बघितलं तर कोरोनाच्या काळात नवीन आदेश आलेले की विद्यार्थ्यांना कुठल्याही पद्धतीने डॉक्युमेंट जर द्यायचे असतील तर अटकाव करू नये. परंतु खाजगी शाळा अजून पण तिचा तगादा पालकांकडे लावत आहे. यावर आपली काय? नाही, अतिशय विदारक स्थिती आहे. तुम्हाला सांगतो, एकतर करोनाच्या काळामध्ये रोजगार नाही, काही लोकांचे पगार नाहीत, जे भाड्यावर आपलं दुकान किंवा घर देऊन होते त्यांना भाडं मिळालेलं नाही, थोडक्यात आमदनी कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये शाळांनी 15% 20% शाळेच्या फी वाढवल्या. 1 वर्षापूर्वी या विषयावर मी आणि आमच्या सहकाऱ्यांनी आवाज उठवला. आमचे दुसरे सहकारी अतुल भातकर कोर्टात गेले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातनं आदेश आला. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हा आमच्या राज्याला लागूच नाही अशी भूमिका राज्य सरकारमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांनी घेतले. वारंवार आम्ही त्यांना सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की फी 15% कमी करा, जी कमी होईल ती भरण्यासाठी सुविधा द्या, पण तो निर्णय सुप्रीम कोर्टाचा आम्हाला लागू नाही असं म्हणत त्यांनी वेळ काढला. आणि आता मात्र कोर्टाने सुद्धा आदेश दिलेत. GR निघाला, अंमलबजावणीच्या बाबतीत शून्य आहे. आमची सरकारला थेट विनंती आहे की नम्रतेने आम्ही विनंती करतोय की जे या GR आणि कोर्टाच्या आदेशाचं पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचं धाडस तुम्ही दाखवा. शिक्षण सम्राटांसमोर झुकू नका. राज्य सरकारने 42% कर त्यातला कमी केला पाहिजे, ही आमची मागणी आहे. तर 2 वर्षांपूर्वी SCBCच्या आरक्षणाबाबत, मराठ्यांच्या आरक्षणासंदर्भामध्ये 156 मेडिकल स्टुडंट्सबद्दल निर्णय घेण्यात आला होता. त्यांना स्कॉलरशिप सरकारने दिली होती, त्या सरकारने. त्याच्यानंतरच्या काळात आताच्या सरकारने त्यांना स्कॉलरशिप दिली नाही, शिवाय त्यांची ॲडमिशन सुद्धा केली नाही. नाही, SCBC अंतर्गत म्हणजे खरं तर मराठा आरक्षण फर्स्ट इयर सेकंड इयर त्यांचं झालेलं आहे. आणि हा निर्णयच मुळी माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारमध्ये कायदा सर्वानुमते संमत करून घेतला, त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं. सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकार बदलल्यावर आम्ही हरलो कसे, हाच मुळात प्रश्न आहे सरकारला. जे मुंबई उच्च न्यायालयात टिकलं फडणवीस सरकारच्या काळात, जे सर्वोच्च न्यायालयात फेटाळलं गेलं नाही, ते सरकार बदलल्यावर सर्वोच्च न्यायालयात का फेटाळलं गेलं, यामध्ये केवळ निष्काळजीपणा ठाकरे सरकारचा दोष आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने जे सुद्धा आदेश दिले ते माझ्या माहितीप्रमाणे एका तारखेपर्यंतच्या कट ऑफ डेटप्रमाणे दिले आहेत. याचा अर्थ त्या तारखेच्या अगोदरचे
सर्व घेतलेले फायदे असलेल्या विद्यार्थ्यांना ते द्यावेच लागतील, हा त्याचा अर्थ आहे. राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करावं असं आमची त्यांना विनंती आहे. भाजपच्या सत्तेमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती, परंतु नवीन सरकारच्या काळामध्ये जे मागील सरकारच्या काळातले शेतकऱ्यांना राहून गेलेले होते, कर्जमाफीच्या योजनेपासून वंचित होते, अशांना वगळलेलं आहे. भाजपने याच्यावर काही धोरणे घेतलेली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रति विधानसभा भरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी हा प्रश्न उपस्थित केला. सभागृहात बोलू द्यायचं नाही, बोलू दिलं नाही म्हणून विचारायला जर गेलं तर निलंबनाची कारवाई करायची. मग प्रति विधानसभा करून त्या ठिकाणी जनतेचा प्रश्न आम्ही उपस्थित केला. खरं तर ठाकरे सरकारांनी आणि मुख्यमंत्री महोदयांनी याचं उत्तर दिलं पाहिजे की कर्ज माफी नाही, मी कर्जमुक्ती करीन असं त्यांनी म्हटलं होतं. मी 7/12 कोरा करीन असं त्यांनी म्हटलं होतं. स्वतःचीच घोषणा स्वतःच फिरवणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आम्ही बघितलेले आहेत. तर त्यांनी काही दिवसांपूर्वी स्टेटमेंट केलं होतं मुख्यमंत्र्यांनी, आम्ही पॅकेज जाहीर करत नाही, थेट मदत करतो, त्याबद्दल म्हणूनच मी अगोदरच्याही प्रेसमध्ये म्हटलं, स्वतःचा शब्द फिरवणारे मुख्यमंत्री आहेत. ते दौरा करायला गेले त्यावेळेला म्हणाले पॅकेज मी जाहीर करत नाही, मी मदत करतो. आणि आज जे पॅकेज दिले ते पंचनामे आणि संपूर्ण माहिती घेण्याआधी केलं आहे. याचा अर्थ नुकसानीची पूर्ण माहिती न घेता पॅकेजची पब्लिसिटी करण्याचे त्यांनी काम केलेलं आहे. साहेब, पूरग्रस्तांसाठी जी मदत केली त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतलेला आहे. म्हणजे हे खूप कमी पॅकेज आहे. बरोबर, मी तेच म्हटलं. चला ठीक आहे. गुलाबराव पाटील यांनी असं बोलले की पंकजामुळे नाराज आहेत आणि शिवसेनेकडे प्रवेश करावं, पहिला ऑफर देणारा मंत्री याकडे आपण. बघा, असं मी कोणाला व्यक्तिशः बोलणार नाही. गुलाबराव आमचे मित्र आहेत, पण दुसऱ्यांच्या मुलाकडेच बघण्याचं त्यांचं दृष्टी का लागलेली आहे. स्वतःच्या ताकदीवर काहीतरी उभं करा अशी मी त्यांना विनंती करीन. तर लसीकरणाच्या संदर्भामध्ये राज्यामध्ये लसीचा तुटवडा खूप प्रमाणात आहे. मुंबई असो, जळगाव असो किंवा नागपूर असो, म्हणजे राज्यातला कुठलाही शहर किंवा जिल्हा असो, तिथं 2 दिवस चालतं, 3 दिवस बंद असतं, 2 दिवस चालतं, 3 दिवस बंद असतं. काय चालतं? मला वाटतं नियोजनाचा अभाव. राज्य जर देशात क्रमांक 1चं लसीकरणाचं राज्य झालं तर या लसी आसमानामधून आल्या नाहीत किंवा जमिनीतून उगवल्या नाहीत. केंद्र सरकारने दिलेल्या मुफ्त लसीच आता चालू आहेत. त्यामुळे जे लसीकरण झालं आणि ज्याच्यामधनं जनतेला एका अर्थाने स्वतःचं संरक्षण करता आलं, त्याचं पुण्य मोदीजींकडे जाऊ नये म्हणून त्याच्या विरोधात सुरू केलेला हा प्रचार आहे. आपल्याकडे आठवड्याभरात महिन्याभरात किती लसी येणार याचा आकडा आधीच दिलेला आहे. मग त्या पद्धतीने दर दिवसाचं नियोजन करणं हे सरकारला अपेक्षित आहे. सरकार जर हे अपेक्षित काम करणार नसेल तर सरकार आपल्या कामात ठिसूळपणा करते असा आमचा आरोप आहे. गृहमंत्र्याचा प्रश्न आहे, पोलीस प्रशासनाने जर अंकुश दिसत नाही राज्यभरामध्ये. आताच काल एक घटना घडलेली आहे की इथले जे प्रमुख कार्यकर्ते होते त्या ठिकाणी त्यांनी जो आरोपी आहे त्याने एकदम बिनधास्त त्याने त्या एका गाण्यावर डान्स केला म्हणून सोबत ते आरोपी असताना कुठे त्याच्यावर अजूनपर्यंत तक्रार केली नाही. मला माहित नाही स्थानिक प्रश्न आहे तो. पोलिसांनी तुम्हाला बोलायचं स्थानिक विषय असेल तर मला माहित नाही. माहिती आहे तुम्हाला? याच्यापूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत, ते काही नवीन नाही आहे. भुसावळचेच ते जे काही तुम्ही नाव सांगता ते भुसावळचेच आहेत आणि त्यांची पोलिसांची संबंध आहेत, हे काही लपून राहिलेलं नाही आहे. मी आत्ताच आशिष येण्यापूर्वी SP साहेबांना भेटून आलो, त्यांच्या कानावरही सगळं घालून आलं आहे आणि त्यांनी स्वतः या बाबतीत लक्ष देऊन कारवाई करण्याचे आश्वासन केलं. संजू, सोशल मीडियावर असा पण प्रश्न उपस्थित केला जात आहे की ज्या गाण्यावर ते पोलीस नाचले आणि संबंधित आरोपी नाचले मैबूब डाऊन, ते गाणं तुमचं पण आवडतं आहे ना, त्याच्यामुळे कॉम्पिटिशन झाली. गाणं चांगलंच आहे ना, म्हणजे त्याच्यावर डान्स नाही केला. ओ शेट या गाण्यावर डान्स केला, काहीतरी आहे ओ शेट कसं घ्यायचं. सर, माजी प्रधानमंत्री धन्यवाद. सर्व पत्रकार बांधवांनो, भारतीय जनता पक्षाचे